नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज एक स्ट्रगलर मुलगा कसा आपलं जीवन व्यतीत करतो, तर ही एका स्ट्रगलर मुलाची लाईफ मी तुम्हाला एका स्टोरीच्या माध्यमातून सांगणार आहे। तर एक मुलगा आपलं जीवन कसं सर्वाइव्ह करतो त्याच्याबद्दल ही स्टोरी आहे मित्रांनो। एक मुलगा असतो, तो आपलं रेग्युलर जीवन जगत असतो, नोकरी व्यवसायावर जात असतो, तिथून येत असतो, त्याचं स्ट्रगलिंगचे दिवस असतात। तो मुलगा आपलं जीवन स्ट्रगल करत असते वेळी डेली बेसिसवरती तो कामावर जातो, डेली कामावर जातो, कामावरून येतो, जो काही तो इन्कम करतो, जो काही त्याचा पगार असतो, त्या पगारातून तो आपलं जीवन सर्वाइव्ह करत असतो। फार काय त्याच्याकडे रक्कम नसते किंवा पैसे उपलब्ध नसतात, सुविधा उपलब्ध नसतात, तो छोट्याशा घरामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असतो। तर एक दिवस तो रोज 4 भाकरी बनवत असतो, त्याच्यातल्या 2 भाकरी आपल्या मित्राला देत असतो आणि 2 भाकरी आपण खात असतो। त्याच्यामध्ये बी डेली त्याच्या 2 भाकरीमधली 1 भाकरी एक उंदीर येऊन चोरून घेऊन जात होतो। असं 2-4 दिवस होतं आणि त्याला एकच भाकरी त्याला खायला मिळते, कारण एक दिवस मुलानं त्या त्या उंदरावरती पारख ठेवली। उंदरावरती पारख ठेवून ज्यावेळी तो उंदीर ती भाकरी घेऊन जात असतो, त्यावेळी चटकन त्या उंदराला तो मुलगा पकडतो। ज्यावेळी उंदराला पकडतो, त्यावेळी उंदीर बोलतो, "अरे बाबा, तू माझ्या नशिबातली एक भाकरी आहे, ती का तू काढून घेतोस आणि मला कशाला पकडलंयस?" तर बोलतो, "बाबा, माझी बी" तो मुलगा बोलतो त्या उंदराला, "तर माझी बी एवढी लाईफ बाबा सुखी नाही आहे आणि माझं बी जीवन जास्त काय तुला रोज पोसवेन मी, असं काय माझं जीवन नाही आहे। त्याच्यामुळं मला 4 भाकरी बनवतो, त्याच्यातले 2 माझ्या मित्राला देतो आणि 2 माझ्यासाठी खायला ठेवतो। त्याच्यातली बी एक तू पळवून घेऊन तो 4-5 दिवस झालं, तू डेली मला एकच भाकरी खायला भेटते आणि एक तू पळवून घेऊन जातोस." त्यावेळी उंदीर उत्तर देतो, "हे तुझे प्रश्न आहेत, तुझी लाईफ आहे, तुझं जीवन आहे, तू स्ट्रगल करतोयस, ह्याचं उत्तर मी कसं काय देणार?" मग तो मुलगा त्या उंदराला विचारतो, "मग कोण देणार माझ्या प्रश्नाचं उत्तर?" त्यावेळी तो उंदीर त्याला सांगतो, "दूर एका ठिकाणी गौतम बुद्ध बसलेले आहेत। सर्व लोक, ह्या गावातील सर्व मुलं, सर्व लोक आपले आपले प्रश्न घेऊन गौतम बुद्धांना विचारतात। तेव्हा विचारतो की गौतम बुद्ध आता आहेत कुठे आणि त्यांना मी कसा भेटू?" त्यावेळी तो उंदीर सांगतो, "एक नदी तुला पार करून जावं लागेल, एक जंगल पार करून जावं लागेल, त्याच्यानंतर एक पठार येईल आणि त्याच्यानंतर गौतम बुद्ध एका विशाल अशा टेकडीच्या सेंटर पॉइंटला एक वृक्ष आहे, तिथे गौतम बुद्ध एका झाडाखाली बसलेले आहेत, तिथे जाऊन तुला गौतम बुद्धाला भेटावं लागेल." त्यावेळी तो मुलगा निर्णय घेतो की ठीक आहे, मी उद्याच जाऊन गौतम बुद्धांना भेटतो आणि माझ्या जीवनातले काही प्रश्न आहेत, उदाहरणार्थ माझं जीवन एवढं स्ट्रगल का करतंय, माझी चांगली नोकरी केव्हा लागेल किंवा उद्योगधंदा मला केव्हा भेटेल चांगला आणि मी सुखी कधी होईन, हे अनेक प्रश्न त्या मुलाच्या मनामध्ये तयार होत असतात, ते तो गौतम बुद्धांना विचारणार आहे। दुसऱ्या दिवशी आपल्या घरातून, आपल्या गावातून तो मुलगा गौतम बुद्धाला भेटण्यासाठी निघून जातो। वाटेमध्ये एक जंगल भेटतो, तो मुलगा जंगल पार करून जातो, जंगल एक राजमहल भरतो, तिथे एक राज्य असतं। त्या राजमहलामध्ये तो मुलगा संध्याकाळ झाल्यानंतर तो मुलगा त्या राजमहालाच्या दरवाजाजवळ जातो। पहारेकऱ्यांनी आतमध्ये महाराणीला खबर पोहोचवली की एक मुलगा इथे आलेला आहे आणि त्याला आजच्या राहण्याची सोय तो मागत आहे। असं म्हटल्यानंतर महाराणीने आदेश दिला, त्या राजाच्या महाराणीने आदेश दिला की "हां, ठीक आहे, त्या मुलाला आतमध्ये पाठवा." त्या आतमध्ये पाठवल्यानंतर पहारेकऱ्यांनी मुलाला आतमध्ये पाठवलं। आतमध्ये पाठवल्यानंतर महाराणी विचारते, "तू कुठून आलास आणि कुठे चाललायस?" तो मुलगा बोलतोय, "मी एक गरीब मुलगा आहे, माझी सध्या व्यवस्थित परिस्थिती नाही आहे आणि मला गौतम बुद्धांना भेटायला जायचं आहे, तर माझ्या काही प्रश्नांची मी उत्तरं गौतम बुद्धांना विचारणार आहे." असं बोलल्यानंतर ती महाराणी बोलते, "ठीक आहे, तू आज इथं राहा, जेव वगैरे, खा वगैरे आणि उद्या सकाळी तू गौतम बुद्धांना भेटायला निघून जा. त्याच्यापूर्वी तू गौतम बुद्धांना जर भेटणारच आहेस, तर माझ्या बी एका प्रश्नाचं उत्तर विचारून घेऊ." तो मुलगा बोलतो, "बोला महाराणी, तुमचा कोणता प्रश्न आहे आणि मी त्याचं उत्तर विचारतो गौतम बुद्धांना." तर मुलगी लगभग 20 ते 22 वर्षाची झालेली आहे आणि ती एक शब्द सुद्धा बोलली नाही। आज जन्माला आल्यापासून आतापर्यंत एक शब्द सुद्धा बोलली नाही। गौतम बुद्धांना विचारा की ती केव्हा बोलणार आहे, हा माझा प्रश्न आहे, याचं उत्तर तू घेऊन ये. तो मुलगा त्या दिवशी जी रात्र काढतो राजमहालामध्ये आणि दुसऱ्या दिवशी तो पुन्हा निघून जातो पुढे। पुढे निघून गेल्यानंतर त्याला एक विशालशी नदी भेटते। विशाल म्हणजे खूप मोठी नदी। आता ती नदी पार करून त्याला कसं जायचं आहे पुढे, कारण नदी पार केल्यानंतर त्याला पुढे चालत जायचं आहे। मग तिथे एक जादूगर बसलेला असतो, तो लगभग 300 ते 400 वर्षापासून तिथं तपश्चर्या करत असतो जादूगर, आणि तिथं तो मुलगा जातो, त्या जादूगरला विचारतो, "एवढी विशाल नदी आहे, मी पार कसं करू शकतोय?" त्यावेळी जादूगर बोलतो
तुझा हा प्रश्न मी एका चुटकीसरी सॉल्व्ह करू शकतो, पण याच्यामध्ये मला काय फायदा होणार आहे, असं तो जादूगर त्या मुलाला प्रश्न विचारतो. तर मुलगा बोलतो, मला स्वतःचेच प्रश्न विचारायचा आहे, गौतम बुद्धांना भेटायला चाललोय तर मला स्वतःचेच प्रश्न विचारायचा आहे, म्हणून मला नदी पार करायची आहे. तर जादूगर बोलतो, माझा पण एक प्रश्न आहे. मी इतकी वर्ष इथे तपश्चर्या करतोय, लगभग 300-400 वर्ष, तर मला स्वर्गात जायचं आहे. आणि तू जर माझा प्रश्न गौतम बुद्धांना विचारत असेल की मला स्वर्ग कधी भेटणार, हा प्रश्न जर विचारून येत असशील तर मी माझ्या जादूच्या छडीनं तुला ही नदी पार करून देतो. तो अशा मुलगा बोलतो, असा आहे का, ठीक आहे, मी तुमचा पण हा प्रश्न विचारतो, मला नदी पार करून द्या. जादूगर आपल्या जादूच्या छडीनं 400 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्या जादूच्या छडीनं त्या मुलाला नदी पार करवतो. मुलगा पुढं 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 चलत जातो. मुलगाला लागलेली भूक असते, जंगलामध्ये काय भेटणार, तर मुलाला लागते भूक. तिथेच त्याला ना एक फळांची बाग भेटते. फळांची बाग भेटल्यानंतर तो मुलगा धावत त्या फळांच्या बाग, कारण त्याला खूप भूक लागलेली असते, तो 2-3 दिवस झाला उपाशी चलत 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 असतो आणि उपाशीच असतो. तर जशी त्याला फळांची बाग भेटते, तो मुलगा जाऊन बागेत जाऊन फळं तोडायला लागतो आणि खायला लागतो. जे फळ तोडेल ते कडू लागतं, दुसरं फळ घेतो, दुसरं पण कडू लागतं, तिसरं फळ तोडतो, तिसरं सुद्धा कडू लागतं. अशीच तो बरेच फळं तोडून चावून बघतो, तर प्रत्येक फळ त्याला कडू लागतं. त्या मुलाला इतका राग येतो, इतका राग येतो, एवढी फळं तोडली मी, एवढे वृक्ष, एवढी झाडं आहेत तिथे, सगळ्या झाडांची फळं चावून बघितली, एक सुद्धा फळ गोड नाहीये, सगळीच्या सगळी फळं कडू आहेत. तर तो तिथे त्या बागेच्या मालकाचा शोध घेतो मुलगा, आणि त्या मालकाला जाऊन होतो, तुमच्या एवढी मोठी बाग लावली आहे आणि एक सुद्धा फळ गोड नाहीये. असं म्हटल्यानंतर तो मालक, जो शेतकरी असतो, ज्याने ती फळाची बाग पाण्याने सिंचत असतो तो, आणि एवढी मोठी केली असतो, तो सुद्धा प्रश्नात पडतो. आणि त्या मुलाला प्रश्न विचारतो, तू कोण आहेस, कुठून आलास आणि कुठे चाललायस, आणि तू इथे का आलास, असा प्रश्न विचारल्यानंतर तो मुलगा आपल्या जीवनाबद्दल, आपल्या जीवनाचं कथन त्याला करतो आणि सांगतो की माझ्या जीवनाबद्दलच मी गौतम बुद्धांना भेटायला चाललोय आणि माझे काही प्रश्न आहेत ते मी विचारायचे. तो शेतकरी बोलतो, असा आहे का, तर माझा पण एक प्रश्न विचारून या, असं तो त्या मुलाला सांगतो. गौतम बुद्धाला माझा सुद्धा एक प्रश्न. तो मुलगा बोलतो, असं पण मी आता दोघांचं विचारणारच आहे प्रश्न, त्या जादूगराचा विचारायचा आहे, महाराणीचा विचारायचा आहे, त्याच्यामध्ये तुमचा एक प्रश्न, तर तो काय तुमचा प्रश्न आहे, असं सांगा बोलतो. तो शेतकरी बोलतो, पहिला माझा विषय ऐकून घे. लगभग मी माझ्या जीवनातले शेवटचे दिवस आहे ते, संपूर्ण जीवन ही बाग मी पाणी घालून सिंचली आहे, तरी सुद्धा मला एक फळ खायला भेटलं नाही, कारण सगळीच्या सगळी फळं कडू आहेत. आजूबाजूच्या परिसरातील किंवा आजूबाजूच्या गावातील कोणीही एक मनुष्य इथे येत नाही फळ खायला, एवढी कडवट ही फळं आहेत. तर माझं जीवन सगळं ह्याला लावलेलं आहे, ह्या बागेसाठी माझं जीवन लावलेलं आहे. तर मला ह्या बागेचं मधून एक फळ खायचं आहे, मधुर एकच फळ खायचं आहे, आणि माझं जीवन धन्य करून घ्यायचं आहे, आणि संपूर्ण जीवन मी या बागेला सिंचाईसाठी घालवलेलं आहे. अच्छा, ठीक आहे. मग मी तो मुलगा त्याचा पण प्रश्न घेतो, पुढे जातो, पुढे पठार येतं, तिथे एक मोठी टेकडी येते, आणि टेकडीवरती गौतम बुद्ध एका मोठ्या विशाल अशा झाडाखाली बसलेले असतात. तिथे प्रत्येक आजूबाजूच्या सर्व खेड्यामधली लोक आपापले प्रश्न घेऊन येतात. अशी लाईनच्या लाईन लागलेली असते प्रश्नांची. तिथे हा मुलगा पण लाईनमध्ये बसतो. काही वेळ गेल्यानंतर ह्याचा नंबर लागतो. तिथे एक नियम असतो, कोणतेही 3च प्रश्न एका दिवसामध्ये विचारले जाणार, चौथा प्रश्न गौतम बुद्ध घेत नाहीत, हा नियम असतो. त्या मुलाला प्रश्न पडतो की आता 3 माणसांचे प्रश्न आहेत, अधिक माझा एक प्रश्न, माझ्या प्रश्नासाठी तर मी एवढ्या लांबून इथं आलो, एक जंगल पार केलं, एक नदी पार केली, एक पठार पार केलं, एक टेकडी पार केली, आणि इथं आलोय, आणि आता माझं कुणाचं 4 प्रश्न झाले, ह्याचे प्रश्न अधिक त्या शेतकऱ्याचा प्रश्न, जो आपल्या जीवन सगळं संपवत आलाय त्या बागेसाठी, त्याचा महत्वाचा प्रश्न आहे, तो स्किप करू शकत नाही. त्या मुलाला वाटतं हा महत्वाचा प्रश्न आहे आणि तो मी स्किप करू शकत नाही. दुसरा, त्या जादूगराचा प्रश्न, 400 वर्ष त्या जादूगराने तपश्चर्या केली आणि त्या जादूगराला स्वर्ग भेटत नाही, माझं तर जीवन असं चाललंच आहे. तिसरा, 20 वर्ष झाली एक मुलगी तोंडातून एक शब्द नाही काढले, त्या महाराणीच्या मुलीचं 20 वर्ष तपश्चर्या होती, ती मुलगी एकही शब्द बोलली नाही. तर हे तिन्हीचे तिन्ही प्रश्न खूप महान आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत असं त्या मुलाला वाटतं. तर माझं तर जीवन असं तसंच चाललेलंच आहे. ह्या 3 माणसांच्या जीवनामध्ये जर बदल घडला तर हे लोकांचे मोठे प्रश्न आहेत हे सॉल्व्ह होतील.
असं त्या मुलाला विचारतो आणि तो मुलगा आपले प्रश्न स्किप करून ह्या लोकांच्या प्रश्नांना महत्व देतो. गौतम बुद्धांना तो मुलगा प्रश्न विचारतो की त्याचं उत्तर घेऊन तो मुलगा रिटर्न आपल्या घरी जातो, म्हणजे परत आपल्या घरी जायला सुरुवात करतो. सर्वप्रथम त्या शेतकऱ्याकडे जाते वेळी शेतकरी पहिला भेटतो. शेतकरी भेटल्यानंतर शेतकरी आलास तू जाऊन माझा प्रश्न विचारलास का? विचारलं बोलतो. काय माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्ही ज्या नदीपासून तुम्ही पाणी आणून ह्याला सिंचाई करताय ते पाणी एका सोन्याच्या खदानीतून हिऱ्याच्या खदानीतून येतंय. ते सोनं आणि हिरे काढून तुम्ही बाजूला सारा आणि तुमच्या बागेला ते मातीमधून पाणी येऊ दे, तुमच्या बागेला मधुर फळं लागायला सुरुवात होतील. तो शेतकरी न विचार करता सरळ त्या खुदाई चालू करतो आणि सोनं, हिरे, माणिके, मोती त्या जिथून पाणी आणलं असतं तिथून सगळं बाहेर येतं. तो हिरे माणिके सगळं तो शेतकरी काढून पोटले भरतो, पोटली बांधून ठेवतो आणि शेतकऱ्याचा एकच ध्यास असतो जीवनामध्ये, ह्या बागेचं एक मधुर फळ खायचं आणि आपलं जीवन संपवायचं, हा त्या शेतकऱ्याचा उद्देश असतो. तो बोलतो हे हिरे, माणिके, मोती आणि सोनं घेऊन मला काय करायचं, हे सगळं तू घेऊन जा. त्या मुलाला तिथेच सोनं, हिरे, मोनिके सर्व भेटतं. तो ते घेऊन त्या जादूगरापर्यंत येतो. जादूगर जसं त्या मुलाला नदीच्या पलीकडे बघतो, आपल्या जादूच्या छडीनं तुरंत त्याला आपल्या साईडला घेतो आणि विचारतो, गौतम बुद्धांना माझा प्रश्न विचारलास का? तो मुलगा बोलतो, हा तुमचाही प्रश्न मी गौतम बुद्धांना विचारलाय. तर काय सांगितलं त्याचं उत्तर? गौतम बुद्धांनी सांगितलंय तुम्हाला स्वर्ग हवा असेल तर ह्या जादूच्या छडीचं तुम्हाला, शक्तिशाली छडीचा तुम्हाला त्याग करावे लागेल. जादूगर एक सेकंडचा विचार न करता 400 वर्ष त्याने स्वर्गात जायचा तपश्चर्या केली होती. त्याच्यामुळे तो एक क्षण विचार न करता ती छडी त्या मुलाला देतो. शक्तिशाली छडी होती जादूची, त्या मुलाला देतो आणि तो स्वर्गात निघून जातो. आता त्या मुलाकडे संपत्ती आलेली होती. सोन्याच्या माध्यमातून, हिऱ्यांच्या माध्यमातून, मोत्यांच्या माध्यमातून संपत्ती लावली. शक्तीचं प्रदर्शन त्या छडीमुळं त्या मुलाकडे शक्ती सुद्धा आलेली होती. पुढे जातो, जंगल पार करतो, जंगलामध्ये महलामध्ये जातो. राणी विचारत, तू आलास? माझ्या प्रश्नाचं गौतम बुद्धांना भेटलास का? भेटलो. माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारलं? हो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर विचारलंय आणि गौतम बुद्धांनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. तर काय माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे? ज्या क्षणी तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न कराल त्या क्षणी तुमची मुलगी बोलायला सुरुवात करेल. राणी एक क्षणाचा विचार न करता, मुलगा समोर उभा आहे, त्या मुलाकडे सामर्थ्यवान शक्तिशाली छडी आहे, तो मुलगा ह्या छडीच्या सहाय्याने ह्या राज्याचं संगोपन करू शकतो, रक्षण करू शकतो, हे राणीच्या लक्षात येतं. अधिक संपत्ती, हिरे, माणिके, मोती, सोनं हे सुद्धा तो मुलगा आपल्या सोबत घेऊन आलेला आहे. म्हणजे शक्ती आणि धन, वैभव हे सुद्धा घेऊन आलं. ह्याच्यापेक्षा माझ्या मुलीला कोणता मुलगा भेटणार आहे, शक्तिशाली, धनवान, असा विचार करून त्या राणीने एक क्षणाचा न विचार करता आपल्या मुलीचं लग्न त्या मुलाशी लावून दिलं. त्या मुलाकडे आता धनसंपत्ती, वैभव आणि शक्तीचा आधारस्तंभ ती जादूगरी छडी होती आणि एक मुलगी होती जिच्याशी तिनं लग्न केलं. एक तयार राज्य त्याला भेटलं होतं. त्या राजमहालाचा राजा झाला तो आणि त्याचं जीवन धान्य झालं. म्हणून मित्रांनो, सांगायचा उद्देश एवढाच होता की आपले काही प्रश्न आपण स्किप करून दुसऱ्यांना थोडीशी मदत केली तर आपल्याला नक्की पुण्य भेटेल. हे काम करणं जरुरी आहे. आणि मित्रांनो, ह्या स्टोरीचा सांगण्याचा तात्पर्य एवढाच होता की आपले छोटेसे प्रॉब्लेम आपण स्किप करून दुसऱ्यांना मदत करू शकतो आणि ती मदत केल्यानंतर आपल्याला एक विशेष असं समाधान भेटतं. तर तुम्ही सुद्धा आपले छोटेसे प्रश्न त्यागून इतरांना मदत करायचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला समाधान भेटेल. हाच ह्या स्टोरीमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होता. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.